होच ना ते FM चालायचे ना पहिले ते. तर ते होतं म्हणजे आमच्या घरी माझ्या आजोबा सकाळ सकाळ नाही का ते लावणार 8ला का 7ला न्यूज लागायची. तर मग ते लावणार. मग बाबा बाहेर गेले ना मग मी गाणी लावायची. मग त्यावरनं मग ते मला आठवतं ते मैया शोधा वगैरे नाही का आईची ओढणी घेणार किंवा स्टोल काय ओढणी काहीतरी आपलं घेऊन असं ते असं पहिले आवड पहिल्यापासून. मग कुठे त्याच्यानंतर कार्यक्रमाकडे तुम्ही जाल की आपल्याला पब्लिक असा डान्स करायचा की आपल्याला स्टेजवर डान्स करायचं हे कुठून तुम्हाला वाटलं की आपण स्टेजवरती करू शकतो, हा आपल्यासाठी एक उत्पन्नाचं साधन होऊ शकतं, हे कुठे कळलं? हे तर मी महेंद्र सरांकडे गेल्यावर पासूनच त्यामुळेच मी गेले ना की मला पैसे मिळतील आता, म्हणूनच मी महेंद्र सरांकडे गेले. पहिल्यांदा किती पैसे मिळाले ते? 1000 रुपये 500 रुपये खाल्लेले का ज्यांनी मध्यस्थी होता त्यांनी आणि 500 रुपये दिले ते मला. अजून पॅकेट असतं ना ते एनव्हलप मध्ये देतात, तुम्हाला 500 दिले. मग काय बोलला? मला माहिती पण नाही. तुमचा स्वभाव बघता तुम्ही काय फार प्रेमाने त्याला रिॲक्ट केला असेल असं वाटत नाही. त्यावेळेस काय कळतंय हो दादा, म्हणजे मला हे पण माहित नव्हतं की 1000 रुपये पेमेंट आहे म्हणून. नंतर मला कळलं, म्हणजे मी सरांना नंतर भेटल्यावर मग मला सरांनी सांगितलं ते 1000 रुपयेचा विषय की नाही का 1000 रुपये 500च भेटले मला. तर माझी मैत्रीण होती माझ्यासोबत, तिला पण 500च दिले होते. ती आजच चित्रा म्हणून आहे. तर आम्ही दोघं गेलो आणि त्याला भांडलेलो आम्ही जाऊन. हो. मग दिले की नाही? नाही दिले 500 रुपये परत. आज एवढ्यात कधी त्यांना परत भेटलात का? त्यांना आठवण द्या त्यांना. 500 आठवडाभर झाला, आठवड्याची गोष्ट आहे. मला माझ्या मैत्रिणी ते चित्राने मला त्याचा फोटो पाठवलाय आणि मी असं झूम करून अगो बाई हा तो, मी स्वतः त्याचा फोटो बघून हसत होते. आत्ताचाच विषय. त्यांना भेटलात की नाही? त्यांना आठवण दिली की नाही तुम्ही 500 रुपये? नाही. ती चित्राचं माझं बोलणं झालं. म्हटलं अगं आठवलं का आपण गेलतो याच्याकडे भांडायला असं. मग ही सुरुवात झाली, तुम्ही अकलूज लावणी महोत्सवामध्ये पहिली लावणी केली. मग मी एक व्हिडिओ पण बघत होतो मधल्या काळात, तुमच्या तर असे खूपच येत असतात ना फीडवरती. एक असा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर तुम्ही डान्स, खूप जुना आहे म्हणतात, तुम्ही फारच यंग आहात. ट्रॉली शो काय असतो? ट्रॉली शो ऍक्च्युली ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरती होणार. हा ट्रॉलीवर, म्हणजे तिकडं त्या साईडला कोल्हापूर साईडला ते चालतं. म्हणजे कोल्हापूर साईडच नाही म्हणता येणार, म्हणजे बऱ्याच जिथं असेल तिथं असतं महाराष्ट्रात. म्हणजे मला पण नाही माहिती कुठं, पण मी कोल्हापूरमध्ये केलंय. अच्छा. पण मग ट्रॉली शो करताना तुम्हाला, म्हणजे आता तो रस्त्यावरनं ती ट्रॉली जाणार, त्यावरती डान्स करायचा, मग त्या सुरुवातीला तुम्हाला असं कधी वाटलं का एक ऑकवर्डनेस येतो? कधीच नाही की आपण हे काय करतोय, लोक बघतायत? मी खरं सांगू, मी वेडिंग ते आपलं असतं ना लग्नाचा कार्यक्रम, त्यात पण मी कार्यक्रम केलाय. तर ते म्हणजे मी खरं सांगू मी आत्ता व्हिडिओ बघितले ना माझे की मी स्वतःच विचार करते, म्हणजे आता हे काय केलं मी असं, नाही का. आत्ता मला असं हे होतं, पण मी त्यावेळेस केलं ना तर मला असं कधी हे नाही वाटलं, त्याचा रिग्रेट नाही. आणि मला नसणार पण कधी. कशाला असं रिग्रेट नाही, आपण केलंय, त्यातनं आपलं करिअर उभं राहिलं. पण तुम्हाला वाटलं तेव्हा कधी, जेव्हा पहिला शो करत होता, अशा ट्रॉली शो करत होतात, किंवा की आपला एक दिवशी एवढा फॅन फॉलोईंग असेल आपल्याला? कधीच विचार केला नाही ह्या गोष्टीचा की माझं एवढं नाव होईल किंवा मला एवढं प्रेक्षक वर्ग एवढं भरभरून नाही का प्रेम देतील, हे कधीच नाही. तुमच्यावर सगळ्यात पहिल्यांदा ठपका ठेवण्यात आला की अश्लीलतेकडे जाणारे डान्स वगैरे, तेव्हा पहिल्यांदा ही प्रतिक्रिया, एक तर पहिल्यांदा तुमची काय प्रतिक्रिया होती? मग मी घरच्यांकडे येतो. रडलेले मी. अच्छा. की ज्यावेळेस हे सगळं आपलं न्यूजला वगैरे आलं हे सगळं आणि मी कार्यक्रमच करून म्हणजे मी घरी येत होते आणि अचानक मला सगळे नाही का फोन बिन आणि हे सगळं न्यूजला हे काय, मी एकदम नाही का सगळं, आणि गंधर्व आपलं सगळे लोक असं, मी म्हणजे माझी ती अवस्था मी कधी म्हणजे सांगू शकत नाही शब्दात की काय झालं होतं. मी सांगू शकता तुम्ही? नाही, मला म्हणजे नाही मी ते कोणालाही सांगू शकणार नाही, म्हणजे सांगण्यासारखंच नाहीये की मला काय फील झालं होतं त्यावेळेस. की एकदम मी असं रडकुंडीला रडत होते, आता काय होणार काहीच कळत नव्हतं, काय करू. मग मी ती बाईट दिली की माझं चुकलं म्हणून. ती बाईट दिल्यावर मग थोडंसं मग मी सुरेखा ताईंना भेटले. मी ताईंना म्हटलं माझ्याकडनं चुकलं, मी इथून पुढे चुकणार नाही. मग तो दिवस आणि आत्ताचा दिवस मी चुकले नाही. लावणी करायचं म्हटलं की पायात घुंगरू आणि केस आंबाळा बांधणारच असं. त्यानंतर अजिबात चूक नाही. त्यानंतर मी ट्रोल पण झाले बऱ्याचदा की तरी पण अशीच करती तशीच करती. मी अगदी स्पष्ट क्लिअर सांगितलं की तुम्हाला जर अजूनही अश्लील वाटत असेल तर माझ्या कार्यक्रमाला या,
थांबा कुठंतरी आणि माझा पूर्ण कार्यक्रम बघा, अश्लील वाटलं की सांगा. पण मग सुरुवातीला जे होतं तेव्हा तुम्हाला वयोपरत्वे असेल किंवा सांगणारं कोणी नसेल, पण हे सगळं होत होतं, तुम्हाला जाणवत होतं का की ह्याच्याकडे अश्लीलता म्हणून बघितलं जाईल किंवा ह्याच्याबद्दल नाही लोक नाही तेव्हा मी फक्त ह्याच, माझं माइंड फक्त नाही का ते हे काय झालं आता, हे कसं नाही का, म्हणजे करताना प्रतिक्रियेकडे पण नाही 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 मी त्या फ्लो मध्ये काय, म्हणजे मी अजूनही त्या गोष्टीचा पश्चाताप मला असं नेहमी असतो की हे काय होऊन गेलं असं नाही का माझ्याकडनं, कसं असं हे सगळं असं झालं. आता एक होती लोकांची, तुम्ही म्हटलं की वाईट वाटलं लोकांच्या प्रतिक्रियेबद्दल, घरात आईची किंवा कोणाची प्रतिक्रिया काय होते किंवा तुमच्या आजोबा मामा वगैरे लोकांची काय प्रतिक्रिया होती घरात तेव्हा? नाही तेव्हा एवढं बोलणं नव्हतं, हा म्हणजे घरातल्यांशी, पण आई नाही म्हणजे आम्ही सगळे जो तो त्याच्या कामात होतो. अच्छा. हा असं ते आईचं होतं फक्त की तू हे काय केलंस म्हणून. आई पण रडली होती माझी, मी पण असं ते आलो त्यात फेस केला आणि त्यातून पुढे आले. पण ते का तो प्रसंग जो घडला त्याचा तो व्हिडिओ व्हायरल त्याचा खूप लोकांनी आक्षेप घेतला, काय ते पाण्याची बाटली तुम्ही अंगावरती ओतली किंवा काहीतरी, की कोणतरी त्याला म्हटलं की स्टेजवरच काय आंघोळ करायची का वगैरे असा काहीतरी तो प्रकार, त्याचा खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती. ते तुम्ही आता म्हणतात की ते करायचं म्हणून करून गेले, पण ते माहिती 1-2दा घडलं ते त्या काळामध्ये की एकदाच घडलं? नाही मी करत होते, मी तेच करत होते, असं नाही, जे आहे ते क्लिअर आहे माझं बोलणं. मी करत होते, मी म्हणजे मी म्हटलं 15-16 वर्ष म्हणजे माझं वय होतं, मी तेव्हापासून हे करते. मी जशी कार्यक्रमात आली आहे जसं मग मी हे माझं चालू होतं, पण हे इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियामुळं हे उचललं गेलं आणि मग त्यात हे झालं ते असं. तुम्हाला हे कोणी सांगितलं की तुम्हाला जाणवलं की बाबा हे चुकीचं आहे? कारण तेव्हा तुम्ही मगाशी सुरेखा पुणेकरांचा उल्लेख केला, त्यांनी माझ्या मते मला आठवत आहे त्यांनी एक पत्रकार परिषदही घेतली होती की हे लावणीला बदनाम करण्याचा प्रकार आहे, लावणी अशी होत नसते ज्याचा तुम्ही उल्लेख केला मगाशी की कधी केस मोकळे नसतात लावणीमध्ये, बरोबर हो हे झालं. नंतर मी ताईंना भेटले, बोलले, ते तुम्ही सांगितलं. ताईंनी पण मला सपोर्ट पण केला, ताईंनी म्हणजे ओरडले पण मला मला एक आधार पण दिला. मग ते एका कलाकाराला सपोर्ट करणं हे खूप गरजेचं असतं. तर मला ताईंनी ती थाप पण दिली की आत्ता चुकली पण याच्या पुढं व्यवस्थित करायचं आणि करून दाखवायचं. तर ते मी आत्तापर्यंत पाळतेय. पण आणखी दुसरा हा तर पाण्याच्या बाटलीचा एक प्रकार सोडून दिला, म्हणजे माझ्या मते हे कोणाकडनं ऐकलेलं वाक्य होतं, एकतर गोविंदा किंवा माधुरी दीक्षित दोघांपैकी एकाचं वाक्य आहे, मला एक्झॅक्टली आता आठवत नाही. दोघंही फार उत्तम डान्सर आहेत, इंडस्ट्रीतले सगळ्यात बेस्ट डान्सर जर गेल्या काही दशकातले असेल तर ही दोघं निर्विवादपणे आहेत. त्या दोघांपैकी एकाचं वाक्य की डान्स असतो ना हा इथून सुरू होऊन इथे संपतो, चेहऱ्यापर्यंत मूळ डान्स तुमचा, अदाकारी तुमच्या एक्सप्रेशन तुमच्या डान्समधला महत्त्वाचा भाग आहे. तर हावभाव तुमचे जे तुम्ही करायचात त्याला पण बऱ्याचदा लोक त्या काळात अश्लीलता म्हणून त्याच्याकडे बघायचं. मग तुम्ही एक तर डान्सर आहात, मग तुम्हाला ही कल्पना असेलच की आपले हावभाव वेगळे होत आहेत का, पण त्याच्यामुळे काही लोकांमध्ये मी त्यावेळेस मी ह्या कुठल्या गोष्टींचं म्हणजे माझ्या डोक्यातच नव्हतं की अरे आपण हे करतोय तर हे काहीतरी याचं होऊ शकतं, तू काय करतेस म्हणून हे डोक्यातच नव्हतं. करत गेली आणि ते सगळं कुठं झालं आणि जे झालं ते बरं झालं. कुठंतरी मला पण कळलं की मी काय केलं. पण मग त्याच्यानंतर त्या बघा आता कसं असतं ना गौतमी, एखादी कॉन्ट्रोवर्सी होते, वाद होतो, त्या वादाचा फायदाही होत असतो. तुम्हाला असं वाटतं की त्या वादांचा फायदा झाला गौतमी पाटीलला? म्हणता येईल. मी तर म्हणते आजकाल म्हणजे चांगलं म्हणतात लोक नाही का, चांगलं माझं चांगलं बोललं पाहिजे, पण मी तर म्हणते ट्रोल करा. अच्छा. हा आता मला असं झालंय, सुरुवातीला